नमस्कार मंडळी, आज आमची ट्रिप चाललेली आहे सेरिकल्चरला. हे आमचे मित्र आहे गणेश सर, ऐफा सर, ऐफा सर एकदा. हे सर्व आज आमचं हे गहूच्या तासातून आम्हाला जाणंच काम. पॅन्ट खराब व्हायला लागले. तर लगेच तुम्हाला आम्ही दाखवू लवकर सेरिकल्चरचं युनिट कसं राहते, काय राहते. हे काही प्राणी दिसला आम्हाला. थेट गणेश सर बोला सर, आपण कुठून आलेला सध्याला? सध्या सर आम्ही छोट्या हिवऱ्यात चाललो. छोटे फ्रंट नाही, बॅकच चांगला दिसतो सर. एक नंबर आहे रे, 50चा फ्रंट. हो आहे सर, या मी इकडे जरा सर. थोडं मनोगत व्यक्त करा सर. आम्ही चाललेलो आहे पाकिस्तानमध्ये. पाकिस्तान कसं चाललं म्हणून चाललो. हे आमचे तूरचोर माणसं तरी फोडायला तोर करून. आमचे सीईओ आहेत. हे जीके कंपनीचे सीईओ, आम्ही मॅनेजर. हे आमचे सब डिव्हिजनल मॅनेजर कुणाल सर. कुणाल सर काय म्हणता, कुठे चालले आपण आज? आपण आज सेरिकल्चर विजिटकडे चाललो. बरं बरं, तर थोडी माहिती देईल का आम्हाला, कसं आहे सेरिकल्चर युनिट वगैरे? माहिती आम्ही बघायला चाललो. तुम्ही पण चला आमच्यासोबत, आपण गेला घेऊ आपण माहिती. प्युअर ऑफरोडिंग चाललेली आहे आमची, प्युअर प्रकारे ऑफरोडिंग पाहू शकता. हो सर, ऑफरोडिंग कशी आहे आपली? हमारे पास अभी थार नाही म्हणून आपली पहिल्याच ऑफरोडिंग चालू आहे. हां 2x2 काहीच मामला चालू आहे अभी. आमचे दर्शन सर बी काही बोलत नाही आजकाल. सर मनोगत व्यक्त करा आजच्याबद्दल. जिरली आमची. जिरली जिरणारच नको काहून नाही. 5 किलोमीटर चालत आणायला लागले आम्हाला. हा रस्ता जरा बरं बसा, एक मिनिट. हां सर, अवघड आहे. सर करा मनोगत व्यक्त. कसं आहे, आम्ही चाललो हिवऱ्यामध्ये. हां हा जो हिवरा आहे अगोदरचा, बरं. याच्यातच काही नाही तर याच्यात काय असेल. तसं आहे म्हणा, पण हिवरात काही ना काही तर आहे हो. ते एक थर्ड क्लास कॉलेज आहे आपलं, कसं जगायसाठी. कसं आहे, त्यामुळे तरी हिवरा आहे. तिकडे दुसरी ब्लॉगिंग चालू आहे, ते सागर सरची. हे देवालय का शिवालय? तर प्रेक्षक मंडळी, तुम्ही सांगू शकता झाड कशाचे आहे ब्लॉगमध्ये, कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे ओके सर, कशाचं झाड आहे ते आपले? शैतूचं झाड आहे ते. सैतू घे, दाखव. सैतू दाखव. शैतूत दाखव. हे घ्या, सैतूच पाहून घ्या. माझं म्हणणं होतं की गांजाचं झाड आहे म्हणून. नाही आपल्याकडे चालत नाही ना. तर मंडळी, आम्ही आलेलो सेरिकल्चरच्या युनिटमध्ये. सर्वजण आपले मोबाईल काढून येतात. तर अशा प्रकारे सेरिकल्चरचं युनिट आहे. इकडे काही प्लांटेशन केलेलं आहे. कशाचं आहे? कशाचं? मलबेरी. सर एकदा फरक करा. सैतुलाचं झाड आहे, मलबेरी प्लांटेशन. अच्छा. हे आमचे दादा सर आहे. फार म्हणजे अशी व्यक्तिमत्व आहे, त्यांना खूप नॉलेज आहे त्याच्याबद्दल. आम्ही फक्त डिग्री घेतात, ते नॉलेज प्लस डिग्री घेतात. पाहू शकता तुम्ही. क्लोजअप घेतो तुमच्यासाठी. सरची फॅमिली फिडेच नाही लागली ती बघ, आता तिला पान खायला भेटत नाही म्हणून तरी वरतोंड करते. वरतोंड करते. ती वरतून करून तोंड मार लागली. तिला लपवा लागले. तोंड मार लागली ती. ते टी शर्ट घालायला कुठे माझं काय म्हणणं आहे सर, की एखादी वेळी घ्यायची नाही, टाकून द्यायची मागून. तरी चालते. तर ते शुभ कार्य तुम्ही चालू करा. शुभ कार्य तुम्ही चालू करा. आणि नरमाळी येते, नरम जास्त प्रोटीन येते. हात लावून पाहतो. पाय ना वरटे. पायरे कसं झालं? जाधव सर काही आपल्याला सांगतायत, काही माहिती देत आहे. बरं सर, अजून काही माहिती आपल्याकडून भेटायची अपेक्षा? गोमाचे सर, सर याच्याबद्दल गोपनारायण सर, काय माहिती देसाल याच्याबद्दल? पांढऱ्या कलरचीच असते का फक्त? बस चला. ए बाई इकडे बाय. इकडं कालवे सर काही ज्ञान देत आहेत आपल्याला. सर काही याच्याबद्दल काही सर याच्याबद्दल बस अजून काही माहिती भेटली तर तुम्ही सांगा सर. काय माहिती देसाल आम्हाला याच्याबद्दल? काही नाही बघा, हे कॅटरपिलर आहे. कॅटरपिलर आहे का? बघ. हो, अजून काही माहिती भेटल? ही मोल्ड एक्सचेंज नंतर आलेला कपून आहे. तर तुम्ही याला काढलं, याच्यात तुम्हाला दिसत असेल लार्वी. हे लार्वी दिसते का आतमधली? तर हे जेव्हा थिक होणार व्यवस्थित असा चांगला, तेव्हा याला काढून बॉइलिंग वॉटरमध्ये टाकावं लागतं. सर एक माझं म्हणणं आहे, हा बाई सर, काही स्पायडरमॅन दाखवून. स्पायडरमॅन हे आपला स्पायडरमॅन आहे. हवेत तुडणारा, लटकणारा स्पायडरमॅन. निखिल सर याच्याबद्दल काय माहिती देसाल? प्रत्येकाने त्याला कसं कसं करणार. सर हे माझं म्हणणं हा बाई सर, समोर चला सर. आहे, समाजसेवा चालू आहे. तरी समजा एक जर किती 1,40,00,000 मिळतात त्यांना. पण मेहनत खूप आहे आणि ती जास्त लागते. तो सोपं नाही की बाबा त्यांना ट्रेनिंग वगैरे करणं म्हणजे सोपं नाही. तिथे जावं लागतं ट्रेनिंग वगैरे करणं. मला 7 दिवस लागले मेहनत. छोटे 8 दिवस आहे की हे पहिलं समजा 2-4 3 मोड समजा आपण विडत असतो. मग 6 टाइम ट्रेनिंग करावं लागतं. दोन टाका आपण पाण्यात काय करतो. नाही सर, तसं नाही. तिथून बाळा आपला समजा आपल्याला गोष्टी बघतो. पहिलं समजा ती प्रोसेस करतो. त्यांना नाव दिसतो आपण साधारण करतो. त्यामुळे राईट पण
तर मंडळी सेरिकल्चरचं युनिट पाहून झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला सेरिकल्चरचं युनिट कसं काय माहिती वगैरे भेटली का नाही? तर आपल्याला प्लॅन वगैरे आहे का भविष्यात चालू करण्याचं? प्लॅन नाही. गणेश सर बोला सर, मनोगत सांगा आपल्या आता जाताना आम्ही ऊस चोरून नेलं. तुम्हाला कसं वाटलं थोडं? काय ना बघा हो का ते माणूस स्वतःच पकडून गेलं त्या युनिटला. बरं त्यांनी काही तेवढी इन्फॉर्मेशन सांगितली नाही. फक्त सरकारची सबसिडी हा फक्त सरकारचे 6 लाख रुपये खाल्ले. फक्त सरकारचे 6 लाख रुपयाची सबसिडी खाल्ली. तुम्हाला जर सेरिकल्चर करायचं काही नाही फॉर्म भरायचा. लाईनीचा रुद्र सर आपलं मनोगत व्यक्त करा का पाहिला आपण. माझं म्हणणं 6 लाख रुपये घ्यायचे सरकार जोडून. बरं म्हणायचं अळ्या मिळत सगळ्या. 6 लाख रुपये आपल्या खिशात. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फॉर्च्युनर जायचं. एक नंबर वाजी वाह. ढेकड़े से चलते हैं हम. अरे मला कसं म्हणणं आपल्या 120 जण आहे. बरं 120 जण म्हणजे 6 लाख रुपये किती होतात? किती होतात सर? मी आता डायरेक्ट समजा आपण रोज येतात मग. कॉलेज घेऊ आपण डायरेक्ट कॉलेज घेऊ. विवेकानंद घ्यायचं का? बस नाही विवेकानंद आपलं कॉलेज. माझं काय म्हणणं आहे आपल्याकडे 120 एकर शेती आहे ना, नाही एवढी नाही आपल्याला. त्याच्यातलं काही विकून टाका. हे जिने सांगितलं त्याला म्हणा तुळशी त्यातली मला नावावर करून टाका म्हणा. तर जर आपल्याकडे किती असेल तर शेती अंदाजे? आपल्याकडे शेतीच नाही. वाजी वाह. आपण 60 एकरावाले मला इकडे आणा, इकडे आणा. हे 60 एकराला बोला आपण बोला. आम्ही लावू विचार करू थोडासा आणि आपल्या सरकडेच कॉन्टॅक्ट साधू सेरिकल्चर सर मला काय वाटते बोला बोला. आपल्याकडे 60 एकर शेती आहे ना, हां आपण 10 एकर तुम्ही गांजाची शेती करा. हा सर करू ना आपण ती पण करू. फॉर्च्युनर काय डिफेंडर काय जी वॅगन जी वॅगन बी आणू. पहा आता गहू आला समोर. सर गांजा शेती करण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे का तुम्हाला? नाही. पकड पकड. बोरचोर बोरचोर. हे आमचे बोरचोर. काय करतो मग चालतं. हो प्रतीक सर बस झालं ना, आपण सोले खाऊन चला ना. हो सर सोले खाऊन चला ना. डायरेक्ट असं वाटायला मोठं बघा. एकदा तुम्ही बोरा खाऊन बघा, स्वर्गच भेटेल तुम्हाला. ते पालन तुम्ही आपण खराब आहे का मलबेरीच्या? जर तुम्ही ते पाला का इंस्टावर तो एक म्हणतो काय भाजी आहे सगळ्याची. हा एक नंबर भाईनगर अध्यक्ष आहे तो. भाईनगर अध्यक्ष एक घास खाल्ला की असं वाटतं की मरतो काय? मेल्यावर 2 घंटे तर पडतो बघा.